नमस्कार सर. आज 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे सेना भवनामध्ये आलेत. एक मनसैनिक म्हणून आपल्याला काय भावना आहे? हा आनंद शब्दात नाही व्यक्त होऊ शकत. ज्या प्रकारे ते इकडनं गेले होते आणि हा जो काय मान सन्मान आता आहे त्या भावनांमध्ये मी तरी व्यक्त करू शकत नाही. ते तेच सांगू शकते की तो आनंद कसा असेल. एकंदरीत संपूर्णतः नात्यांमधलं किंवा जो वाद झाला होता, राजकीय वाद का होईना, तो वाद विसरून आपण जर पाहिलं तर पुन्हा ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळतात. आणि अशामधून आजचा जो वचननामा असेल यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी शैली आहे, ब्लू प्रिंट, ती दिसून येणार आहे. नक्की मला वाटतं परवा तुम्ही जर बघितलं तर आता हे त्यांचा आणि आमचा असा विषय राहिलेला नाहीये. सन्मान्य आदित्यजी असतील किंवा अमित असतील यांनी ऑलरेडी एक उत्तम असा पाया रचलेला आहे आणि त्याच्यावर सर्वोत्तम असा कळस राजसाहेब आणि उद्धव साहेब चढवतील. आणि जे ते सांगतील ते नक्कीच आहे महाराष्ट्रातील मुंबईतील मराठी माणसाच्या हिताचं असेल. एकंदरीत कालचा जो महायुतीचा वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये असं सांगण्यात आलं की मुंबईचा जो मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर फेकलेला आहे त्याला आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणू, असं ते वचननाम्यामध्ये सांगण्यात आलं. थोडा वेळ वाट बघा ना, सगळ्याच तुम्हाला गोष्टी स्पष्ट होतील. नेमकं तुम्हाला वाटतं महायुती पुन्हा आणेल मुंबईच्या बाहेर फेकलेल्या मराठी माणसाला पुन्हा? जे होईल ते मराठी माणसाच्या हिताचंच होईल 100%. नक्कीच. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आहेत. ताई काय सांगाल? आज वचननामा जो आहे तो जाहीर केला जातोय. एकंदरीत ठाकरे बंधूंचा वचननामा, त्याचबरोबर शरद पवारांची साथ आहे त्या वचननाम्याला. कसा असेल हा वचननामा? निश्चितच खूप चांगला असेल. मुंबईकरांच्या हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत. परंतु अनेक जण असं म्हणतात की आम्ही मुंबईचा विकास केला, परंतु विकास कोणी केला हे लोकांना माहिती आहे. कोस्टल रोड असेल किंवा इतर काही असतील याच्यासाठी नेहमीच उद्धवजींनी सुद्धा आदित्यजींनी सुद्धा बोललेले आहेत. आणि पवार साहेब यांना एक मोठं विजन आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच त्यांनी नवी मुंबई असेल, बीकेसी असेल, हे सगळं जे काय केलंय हे शरद पवारांचं काम आहे. आणि त्यामुळे उगाचच आज बसलेल्या लोकांनी जर सांगितलं की आम्ही विकास केलेला आहे तर त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे. त्यामुळे पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, राज ठाकरेजी असतील, राज ठाकरेंना एवढं मोठं विजन आहे आणि आम्हाला सगळ्यांना जर एकदा संधी मिळाली आणि मिळणारच आहे तर आम्ही निश्चितच खूप चांगल्या प्रकारे काम करू. मुंबईसाठी संपूर्णतः वचननामा जाहीर होणार आहे. आणि त्यामधून एक जर महत्वाची गोष्ट पाहिली, कालचा जो महायुतीचा वचननामा होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मुंबईच्या बाहेर जो मराठी माणूस फेकला गेलाय, जो 25 वर्षांच्या कालामध्ये फेकण्यात आलेला आहे, म्हणजे 25 वर्ष ठाकरेंची सत्ता महापालिकेत असताना तो मुंबईकर बाहेर गेलेला आहे, तर त्याला आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणू असं म्हटलं जातं. त्यांना मला आठवण करून द्यायची आहे की संयुक्त महाराष्ट्राची जी मोठा लढा झाला त्याच्यात 106 कामगारांनी बलिदान दिलं, मराठी माणसाने बलिदान केलं. आज ही मुंबई तेव्हा जोडू नाही शकले परंतु मोरारजीभाई देसाई, परंतु आता संपूर्ण गुजरातच मुंबईमध्ये ओतण्याचं काम चालू आहे. हे कबूतरखान्यांवरून आपण बघितलेलं आहे. मराठी माणसाला आज मटण मच्छी खातो म्हणून घरं दिली जात नाही. तर ह्या मराठी माणसाच्या हक्कासाठी राजजी आणि उद्धवजी जर एकत्र येत असतील तर त्याला शरद पवार पक्षांच्या आमच्या पक्षाची साथ एवढ्यासाठी आहे की हा सगळा विकास जो आहे आणि मराठी माणूस जो बाहेर फेकला गेलाय, कल्याण डोंबिवली असेल किंवा विरार आणि त्याच्या पुढेही असेल, त्या मुंबईला हक्काचं स्थान मुंबईमध्ये मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आणि जे काय परप्रांतीय असतील त्यांना सुद्धा आम्ही कधी विरोध केलेला नाही. जे कायम मुंबईचे झालेत, ज्यांनी मराठी माणसाचा कधी विरोध केला नाही, अशा सर्व लोकांना, हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका आहे की आम्ही सगळ्यांसाठी आहोत. जे जे कष्टकरी या शहरामध्ये येतात रोजीरोटीसाठी त्यांच्यासाठी आम्ही काम करतो.